श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 137। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। बावडेकर जप करीत राहिला होता आणि गावातील एक जण धावत देवळात येत जपाबरोबर देवळातील घंटा पडवीत राहिला होता। त्या घंटानादाने आणि मंत्रजपाने देवळातील वातावरण बदल होत होता। जे कोणी देवळात येत होते ते सारेच भारल्यासारखे बसून होते। बावडेकरला तर अशीच मनशांती लाभली होती। एका वेगळ्याच मनस्थितीत तो घरी परतला होता। घरच्या आत पाऊल ठेवताच त्याला गायीचे हंबरणे ऐकू आले होते। गंगा? बावडेकराच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती। घाईघाईनेच घरासमोरच्या अंगणात शिरला होता आणि समोर बाजलेली गाय पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित मिश्रित आनंद झळकला होता। धनीरामाने नेलेली गाय पुन्हा आपल्याकडे कशी आली? प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून अस्वस्थ झालेल्या बावडेकरांनी लक्ष्मीला हाका मारल्या। लक्ष्मी घाईघाईने बाहेर आली होती। यावेळी तिच्या हातात ग्लास होता, पण तो पाण्याने भरलेला नव्हता, तर गंगाने दिलेल्या दुधाने भरलेला होता। लक्ष्मी, गंगा इथे कशी काय आली? बावडेकरांनी मायेने गंगाच्या पाठीवरून हात फिरवत ठोपतरीत विचारले होते। गंगाही त्याच्याकडून लाड करून घेत होती। धनीराम येऊन आले होते स्वतः, लक्ष्मी उत्तर दिली। धनीराम? बावडेकर अगदी प्रचंड आश्चर्य झाले होते। धनीरामाने नेल्यापासून गंगा तिथे काही खात पीत नव्हती, दूध तर अजिबात देत नव्हती। हे पाहून धनीरामाच्या बायकोनेच धनीरामाला सल्ला दिला की गंगा परत करा। बावडेकराच्या दृष्टीने हा चमत्कार होता, पण अचानक धनीरामाचे मन परिवर्तन करणारा हा चमत्कार कसा झाला होता? बावडेकर गोंधळला असतानाच दुरून त्याला देवळातून होणारा घंटानाद ऐकू आला। घंटानाद काहीसा अस्पष्ट होता। त्या घंटानादातून जाणणारा तो जप मात्र त्याला स्पष्ट ऐकू येत होता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। बावडेकराला सारे काही उमगले। चमत्काराचे मूळ स्तोत्र कुठे आहे हे त्याला उमगले होते। आपण न कळत केलेल्या जपाचा हा परिणाम आहे असे त्याला वाटले होते आणि भक्तिभावाने त्याने देवळाच्या दिशेने हात जोडले। अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाबद्दल त्याने खूप काही ऐकले होते। त्यांच्या दर्शनाला आपण जावे असे अनेक वेळा त्याला वाटले होते, पण अजूनही योग आला नव्हता। ते हात जोडून उभे असतानाच पार्वतीबाईने बाहेर आल्या होत्या। आलास? त्या उद्गरल्या होत्या आणि क्षणभर म्हणाल्या होता, मला अक्कलकोटला जावेसे वाटते। बावडेकरांनी आश्चर्याने पार्वतीबाईकडे पाहत राहिला। स्वामी समर्थांची सेवा करीत आता उरलेले आयुष्य घालवीन असं वाटते। बावडेकराचा चेहरा विस्फारला गेला होता। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ।